यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आता उद्योग मंत्र्यांनी घातला सोलापूरच्या आयटी पार्कला खोडा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरचा प्रस्तावित आयटी पार्क गेल्या वर्षभरापासून गाजत आहे। आजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा निवडणुकीनंतर ज्या वेळी सोलापूर दौरे केले त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या आयटी पार्कचा उल्लेख केला। आयटी पार्कची आपण घोषणा केली, पण घोषणा करून थांबलो नाही। फेब्रुवारी मध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आयटी पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। आयटी पार्कची घोषणा केल्यानंतर जागेचा शोध सुरू झाला। तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध एजन्सी सोबत बैठका घेऊन 4 ते 5 जागांचा शोध घेतला। खूप मोठ्या प्रयत्नानंतर होडगी रोडवरील होडगी तलावाशेजारील जलसंपदा विभागाची 50 एकर जागा निश्चित करण्यात आली। ही जागा लॉजिस्टिक पार्कला देण्याचा पूर्वी निर्णय घेण्यात आला होता, त्यामध्ये देखील बदल करून या ठिकाणी ही जागा एमआयडीसीला देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला। ही जागा आयटी पार्कला बिना मोबदला देण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऐनवेळी सोलापुरात येऊन भलतेच वक्तव्य केले। आयटी पार्कसाठी जागा ही शहराच्या बाहेरची नको। 10 जुलै रोजी सोलापुरात आल्यानंतर याबाबत विविध उद्योजकांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे त्यांनी वक्तव्य केले। आयटी पार्कच्या बाबतीमध्ये जागा ही शहराच्या बाहेर असून उपयोगाची नाही, शहरातली जागा आपण घेतली पाहिजे। आचारसंहिता झाल्यानंतर 10 जुलैला एका कार्यक्रमासाठी सोलापूरमध्ये आहे, तर या सगळ्या संदर्भातले अधिकारी आणून कुठच्या पद्धतीची इंडस्ट्री सोलापूर आणि सोलापूरच्या परिसरामध्ये सुरू होऊ शकते याच्यासाठी आम्ही एक कार्यशाळा घेऊ। त्यामुळे आता मोठा गाजावाजा होऊन जाहीर झालेले सोलापूरचे आयटी पार्क पुन्हा जागेच्या शोधासाठी रखडणार हे नक्की। पंढरपुरात आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरूच। सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची मागणी। आजपासून आंदोलन अधिक तीव्र होणार। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांसंदर्भात घेतली बैठक। भूसंपादनासाठी लागणारा 299 कोटी रुपयांचा निधी नरगुनाथ योजनेतून मंजूर। आजवर 85 कोटी रुपयांचा निधी प्राप्त। शासन निधीचा वाटा शिंदे सेनेला देखील देण्याची पालकमंत्र्यांनी मांडणी केल्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शिंदे सेना भाजपच्या पाठीशी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सोलापुरात म्हणाले, आदिला नदीतील गाळ काढल्यानंतर रेखांकन कमी होईल आणि जास्तीत जास्त घरे वाचतील। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, सोलापूर शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड। उद्यान विभागातील 58 कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेणार। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक 6 ते 20 जुलै दरम्यान पार पडणार। अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांची माहिती। आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याचे नियोजन सर्वोत्तम करा। वारकऱ्यांना उत्तम सुविधा आणि सुरक्षा याकडे लक्ष द्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सर्व विभागांना सूचना। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्ह्यातील 22 गावांची झाली निवड। आता विभाग स्तरावरून यापैकी 3 गावांची अंतिम निवड केली जाणार। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची माहिती।
पुणे जिल्ह्यात 13 ते 26 जून पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले. पुण्यात भरणार साहित्याचा महाकुंभ. साहित्य, कला, भाषा, संस्कृती, तंत्रज्ञान या क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान महोत्सवाचे आयोजन. शालेय साहित्य महागले, पालकांच्या खिशाला कात्री. बॅग, बॉटलच्या दरात वाढ, मात्र गणवेशाचे दर स्थिर. पुणे विभागाची पहिली दानापूरसाठी अमृत भारत रेल्वे धावणार. पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची होणार सोय. पुढील वर्षी होणाऱ्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी नियामक परीक्षा तयार करा. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश. नागपूरच्या उमरेड तालुक्यातील सिरसी गावाला चक्रीवादळाचा फटका. संसार उघड्यावर, शेतकरी अडचणीत, वीजपुरवठा खंडित. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. हॉटेल सेंटर पॉइंट. सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता: हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. पावसाळा तोंडावर आला तरी पुण्यातील नालेसफाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. पदाधिकारी एसी मध्ये आणि गाळ नाल्यांमध्ये अशी अवस्था. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून 400हून अधिक गाड्या सोडल्या जाणार. लाखो चाकरमान्यांची सोय होणार. रेल्वे विभागाची माहिती. एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर. स्पेसएक्स कंपनीच्या शेअर्सच्या 11% बंपर प्रीमियरसह $150 वर बाजारात नोंदणी. कांद्यासाठी क्विंटलला 1650 रुपये हमीदर. केंद्र सरकारकडून बफर स्टॉक योजनेअंतर्गत कांदा खरेदीचा किमान हमीदर वाढवण्याचा निर्णय. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. बैल निघाला अशक्त, नव्याने दिला सशक्त. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यास नवीन बैल खरेदी. लातूर बोंबळीतील शेतकऱ्याची व्हायरल कहाणी. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हॉस्पिटल्सना इशारा. हॉस्पिटल्सच्या मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती नको. आता पेशंटसाठी कोणत्याही मेडिकलमधून औषधांची खरेदी करता येणार. राज्यातील महिला शेतकऱ्यांना लवकरच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार. महिला सक्षमीकरण अधिवेशन पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 18 जून पर्यंत फ्रान्स आणि स्लोवाकियासह G7 शिखर समिटसाठी युरोप दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष. भारत अफगाणिस्तान यांच्यात आज धर्मशाळा क्रिकेट मैदानावर होणार क्रिकेटचा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.